बाबा बाहेरून गेट लावेलाय, आई घरी नाही वाटते, कोणी आलं असेल नाही. नाही नाही, कोणी येऊन गेलं असेल, जाता जाता बाहेरून लावलं चालले गेले. तो याय कुठे जाणार आहे बाई, घरीच असेल. घरी आली वरच मी आता येऊनच राहिली वाटते नाही. हा हो काकू बस आहे बाई दारातच आवाज. कशी काय मजेत आहेस? हो काकू मजेत. तुझं कसं काय? दे बाई ते पर्स देतोय, मी जातो घरात, बस बोल तू. हो बाबा. ओ माय तो आई तर तिकडे दिसली हो मला, सूर्यकांताच्या घराच्या अंग चालली होती, दुधाला चालली म्हणत. बाईने सांगलं नाही मला तू येऊन राहिली का काय तर. असं काय हे दुधाली गेली हो म्हणून बाहेरून गेट लावलाय बाई रश्मी. हा हो का, दुधाला गेलीशी ना काकू मग मला आई. घरची गाय हाटली वाटते. हो वाटते, काय मला माहित नाही बाई. हो म्हणून त्याच्या घरी म्हणे ना दुधाला चालली. आता तू आली म्हणून शिल्लक आणायला गेले सिंदूर नाही तर. पाहुणे आले का बाई? नाही काकू, त्यांना काही वेळ नव्हता, मग बाबाच आले घ्यायला. सहज आली नाही. या वर्षी दिवाळीला माहेर तिकडे गेलती नाही, पद्माने केली म्हणतात तुझी दिवाळी. बाई सांगत काय म्हणलं का रश्मी नाही आली दिवाळीला, तर म्हणत राजकुमारनं नेलं मत हैदराबादले, तुझी जेठानी तू सगळेच जण गेलते नाही तिकडे. हो काकू, दादानं तिकडेच बोलवलं होतं, मस्त दिवाळी केली वहिनीनं माझी. हो माझ्या जाऊ होत्या सोबत. हो हे आम्ही दोघं समजा, आणि माझ्या जाऊचे लेकरं आम्ही गेलो होतो. 2-3 दिवस होतो तिकडे. हा ना, सांगे तुझी आई. बरं जाय माय, आली ना तिचं बियास. साडी दिवाळीची आहे का व? हो काकू, या दिवाळीचीच आहे. राजकुमारने घेतली का? नाही घरचीच आहे दिवाळीची. दादाने घेतली, आणली नाही पण दिवाळी इकडे, मस्त घेतली दादानं. हो ना, दादानं काय तो भाऊजीने घेतली शी. राजकुमारचं चालतेच काय पद्माच्या पुढे, पद्मा म्हणेन बसते उठते. नाही काकू, सुमन काकू, माझ्या वहिनीनं मस्त साड्या घेतल्या आम्हाला. आता वहिनीने घेऊ का दादाने घेऊ, एकच आहे. आता शेवटी दादाला साडीतलं काय समजते, वहिनीलेच नेते तो संग. पण मस्त साड्या घेतल्या आम्हाला वहिनीनं आम्हाला. मी आणली नाही तर तुला दाखवायला गेलीस ती. लगे माझ्या जेठानीले लेकरायले कपडे, हो सगळं केलं माझ्या वहिनीनं. माय बाई हो का, बरं झालं ना. घरी साजरं आहे सारं. माय तू याय म्हणे, पाहुण्याने फॅक्टरी चालू केली, पाहुण्याची फॅक्टरी चालू झाली. दिवाळीच्या अगदी सांगे घरगुती पूजा केली म्हणे त्यानं. आता मोठं उद्घाटन आहे. तर घरी फॅक्टरी आणलीच आहे ना. हो म्हणजे आधी होती ना, आता दुसरी टाकली ना याच्यासाठी म्हणून. दोघेले 2 फॅक्टरी आहेत ना. माय बाई हो का, माय आता लोक पाहुणे का भावाच्या फॅक्टरीत काम करत काय? म्हणजे आता लोक पाहुण्याचं काही नव्हतं का काम धंदा? नाही काकू, तसं नाही. आतापर्यंत आमच्या घरी एकच फॅक्टरी होती, आता 2 झाल्या, असं आहे. आमच्या घरी कसं वेगळं काही नाही की भावाचं हे यायचं हे असं काही नाही. एकत्रच आहे ना आम्ही अजून, म्हणजे सगळंच एकत्र आहे अजून. आतापर्यंत घरी एक फॅक्टरी होती, त्यात दोघे भाऊ काम करत, आता 2 झाल्या. तरी दोन्ही इकडे तिकडे करतात, असं काही नाही की हे यायची ते त्याची, असं काही नाही. ते सगळं एकच आहे अजून. हा किती म्हटलं तरी मोठे वैकीचे आहेत बरं बाई. आता तू म्हणून सांगतो, आमच्या घरी काय झालं हा, पाय ना तो काका किती साधा आहे बाई. लायनेचा जरसा विचार नाही केला ना, सगळं हडपून घेतलं ना मोठीनं. तो घरचा पाहुणा लायनाच आहे ना, जराशी हुशार राय म्हटलं रश्मी. मोठ्याच्या भरोशावर राहू नको, मोठे भल्ले सावटे असतात, लायनेले दाबतात आणि मोठे सारं हे करतात. काकू तसं काही नाही, आमच्या घरी तसं काहीच नाहीये. आमच्या घरचं वातावरण वेगळं आहे काकू. लायनवन मोठं ते घेतीन हे घेते, तसं अजून सगळा व्यवहार ना सासऱ्याच्याच हातात आहे. असं म्हण माय. मग तर काही खरंच नाही तुमचं. आणि तुला तर 2 नंदाही आहेत ना, मग काही बोल लागत नाही बाई. बुडा देते मग पुरीले. आई आली माई. काय माहिती बाई, पोरगी घरी आली आणि तुम्ही हिंडून राहिले. बाई रश्मी, वाढू का, जेवतं का? मम्मी वाढू नको, मी फ्रेंच फ्राईज खाऊन राहिली, मला काही भूक नाही आता. नको ना खात बसू ते, तुला म्हटलं ना मग दुपारून खाजो. आता पाय बरं साजरा स्वयंपाक केला नाही, तू आता ते खाऊन भूकमोळ करतो नाही. मस्त बाई हे पाय गुलाबजामुन केले ना. थांब ना मम्मी, पिक्चर चालू आहे. तू पण पाय पिक्चर, काय करून राहिली तू तिकडे? कायचा पिक्चर अव ते दूध आणलं ना, ते घोट्याला ठेवलं. मम्मी मग आता गुलाबजामुन केले तर दूध कशाला घोट्याला ठेवलं? ते दूध आणलं होतं तर मग गुलाबजामुन न ते करा लागत. गुलाबजामुन आज खाजो, दूध सकाळी खाजो ना, मस्त घोटून फ्रीजात ठेवतो ना. थंडगार झालं की सकाळी खाजो. मग पाहिजे माय येवाचं, नाही तर बिमारच पडशील. माय आली 2 दिवसासाठी, बिमारच पडशील नसताच घर. काही बिमार नाही पडत मी. बस ना, ये ना. हा ना, बसत ना. काय म्हणे काल काकू? कोणती? ते सुमन काकू? तिच्या काय गोष्टी लक्षात ठेवायला होतात, काही नाहीशीच बडबड करत बसे. आम्ही आलो आणि ती तिकून आली, बसली मग बोलत, असं का तसं का असं तसं. बाबा कुठे गेले? ते येतो म्हणत नाही, आता फाट्या लोक गेलते बाई. ते मला वाटते त्याच्या गाडीचं पंक्चर काढायचं होतं का काय तर. हो ना, मी काय म्हणते आई, हे पाय बाबाली 4 व्हीलर घेऊन घ्यायला पाहिजे. तुम्हाला पाहिजे नाही तर काय तर, थंडीचं कुठे जायचं याचं असलं तर.
आणि बाबा माघारी गाडी घेऊन कोण नाही आले, पंक्चर होती म्हणून म्हणून एसटीने आले नाही. तू म्हणत एसटीने येतात. जाऊ दे बरं, एसटीने आम्ही मस्त आलो शांततेनं. ते काय झालं, त्या रोजी त्याची गाडी त्या सुखदेवनं नेली त्याच्या वावरात. त्या वावरात नेता नेता ते पंक्चर झाली आणि आणली लागी उभी करून दिली. चांगलं नाही ना, काही नाही. आता येईल का माहित. मग ये ना, पाहिलं तर पंक्चर होतं म्हणून ते म्हणत जाऊ दे आता राहते कुठे जाऊ पंक्चर काढायला. उद्या सकाळून बाईली आणतो, मग घरी आले की गाडी पंक्चरले नेतो. असे करतात ना लोक. म्हटलं की फुकतील, म्हणता येत नाही असं आहे ते. ते आले का वा? अरे घे बोजवून राहिलं. माय बाईला चालले उसा. अवा फाट्यावर मस्त आलता उसावाला, दिसल्या डांगा साजळ्या जाळ्या म्हणलं दे. बाबा मग पांढरा आणले, दोन्ही घेऊन आणले. थैली नाही काय नाही, चालले डोक्यावर घेऊन. आणि गाडी बाई ते गाडी तो म्हणे 3 वाजता या न्यायले. मग चाललो आलो, उसाच्या कांड्या घेतल्या, डोक्यावर घेतल्या, निघालो करो रस्त्यानं. आता गाडी 3 वाजेला घेतात, बसू मी तर ती म्हटलं पोरगी घरी येलाय, पती बसल्यापेक्षा पोरीजवळ बसू घरी. आलो बाई. मग मी म्हणलं तुला लाल ऊस आवडीन का पांढरा आवडीन. म्हटलं जाऊ दे गड्या, पोरगी येलाय, दे दोन्ही डांगा. कोणता आवडते बाई? बाबा कोणताही काय ते ओझ घेवा आहे ते द्या माझ्याजवळ. बाबा सरक नीट होतो बाप्पा, भारी आहे. होय मागे काय बाबा तुम्ही डोक्यावर घेऊन आले की बोला चहा घेता नाही येत काय? भारी आहे बापा. आणू जाय इवान बाईले ऊस शिलून देतो. खाते ना बाई ऊस? बाबा थांबा, आता थोडसा पाणी गिनी प्या. मी पाणी आणतो तुम्हाला. आता जाता नाही शिला लागत, मग शिल जा, मग खाईन. आता मी फ्रेंच फ्राईज खाऊन राहील तिनं ते. असं काय? ते तेच असतात ना बाई. मी त्याला म्हणलं बा तेच म्हणलं बराबर. ते आपलं नाही हॉटेल लागलं ना. सकाळी चालतो मासून तू म्हणशील नाही फाट्यावर हॉटेल आहे म्हणून सबन भेटत होती. दिसलं मला. मी आणलं हे तर आपली रसमी खाते. मग त्याला मागलं मी, बरोबर चांगलं आहे ना, चांगल्या तेल मधलं चांगल्या तेला गेला आहे ना. म्हटलं बा पोरगी येऊन राहिली, सकाळी घसा बशीन म्हटलं तिचा, 2 दिवसासाठी येऊन राहिली, बिमार पडीन. हाशे नाही म्हणे भाऊ, चांगलं तेल वापरतो म्हणे. सकाळी चालतो ना तू मासंग, लय आहे तर ती काही. हो आता सकाळी थैलीच भरून आणू आपण मोठी. चला हात पाय धुवा, पाणी गिनी प्या. बापले कायच्या मधात माय दूध जाईन तिकडे. ओतू दूध ठेवलं घोट्याले म्या. चल बाई आवडते पटकन, आता येतीलच. राणी आले काय कर? राणी आली का ट्युशनवरून? नाही, आज तिचा एक्स्ट्रा क्लास आहे तर म्हणून मग ती आज 10 वाजता येणार आहे. काय 10 वाजता? तुला कोण सांगितलं? मी गेली होती ना आज तिच्या ट्युशन मध्ये, तर तेव्हा सांगितलं मला. तू कशाला गेली होती? म्हणजे बोलवलं होतं का? काय मीटिंग वगैरे होती का ट्युशन मध्ये आज? राणीने मला काही सांगितलं नाही. नाही तशीच मी टीचर सोबत बोलायला म्हणून गेली होती. तर टीचरनी म्हटलंच मेसेजच टाकलाय म्हणे आम्ही ग्रुप वरती. मग मी तेव्हाच बघितला. तर ते आता एक्झाम जवळ आली ना, तर ते एक्स्ट्रा क्लास घेणार आहेत. असं का? बरं, मग तिला घ्यायला जायला लागेल ना. मग 10 वाजता 9:45 निघा लागेल. मग झालं शंताला तर दे वाढून, मग मी जेवण करून बसतो. मग 9:45 वाजले तिला घ्यायला जातो. हो चालते ना. हो जेवा ना. हात पाय धुतो मी तटवण. हो मी ना हिटरचं बटन लावलेलं आहे. गरम पाण्यानेच हात पाय धुवा. थंडी आहे ना, तर गरम पाण्याने थोडं फ्रेश वाटेल. बापा लयच मेहरबानी, आज बटन दाबल्या गेलं. चल बाई यांना वाढते ना. म्हटलंय नाही मी कशी दिसते. एवढी छान साडी घातली मी. बाई कुणाचं एवढं हे घर पडलं. अरे हे तर सत्यभामा आजीचं घर होतं. ती कुठे गेली? ती पोराच्या जोड गेली वाटते. गड्या विचारलंय नाही आईले. हा कुलूप लावेला आहे. इकडून कुलूप लावलं, तिकडून ती खिडकी उघडीच. आजी ना काही पोराजवळच गेली वाटते. कोण पाहिजे बाई? त्या आजी घरी नाही. अरे माणिक काका नाही. हा आजी मला ती पोराजवळ जोड गेली का? हो आता त्यानं घेऊन गेली मायले. आता बुढी त्यानं होत ना आज बुढी लय थकली. मग काय ठेवी घेऊन गेला मग मायले. हो बरं केलं ना. नाहीतरी तो दादा काय येणार होता इकडे. त्याची नोकरीवर आहे ना काय काका तो? हो बाई नोकरीवर आहे ना, मस्त झाले नोकरी आहे. तो आता तिकडेच राहिला. तो काय येतात बाई लोक वापस एकदा नोकरीवर लागली की. मायले घेऊन गेला हे बरं झालं. आता बुढीची गेली होती दिसत ना आज डोळ्यानं काही नाही. त्याच्यानं मग आला भेटीले तर घेऊन गेला. त्याला वाटलं काय काय मरतेच बुडी किती दिवस एकटी ठेवा असं काही झालं. त्याचं मनाचं पण चांगलं केलं त्यानं. लेख घेऊन गेला जाय तिकडे. तू काही आली वा? मी कालच आली काका. असं मजेत आहेस ना? हा सुखात आहेस? हो मजेत आहो, सुखात आहो. काकू कुठे गेल्या? वावरात गेल्या असतील. नाही घरीच आहे. काही वावरात नाही गेली. ते तिच्या पायाला लागला बाई युवा. तर हरभऱ्या सॉंग गेली भैताड बेलनी. पायाला युवाच लागला. घरीच आहे 8 दिवस झाले. बापरे आपल्याकडे हरभरे आले का सांगायले? ते पाण्याचा हरभरा होता ना बाई, तो लय लवकर पेरला. तेजरावचा होता त्याच्या अंग गेली ते. पण ते पायालाच लागलं. तशी ते करते वावरातलं काम. तिला काय नाही पण त्याला खांदे होते चूक. आणली मारली काही सांगला जात नाही. लय लागला पायाला. त्याच्यानं मग आता घरीच 8 दिवस झाले. अरे हो का?
जा ना, जाय घरी जाय काकू जाय. हो जातो ना मग, काकूच्या भेटीला जातो ना. जाऊ दे आता पहिले त्या काकूच्याच घरी जातो, नाहीतरी तिच्या पायाला लागेलाय तर भेटही होते तिची, मग जातो तिकडे.